चला यार लवकर, नाश्ता करायला उशीर होतोय असं म्हणत कसे बसे लिफ्टमध्ये बसलो आणि लिफ्टमधून बाहेर पडलो आणि नाश्ता करायला जाणार होतो. जसं की खूपच दूर अशी आमची तयारी चालली होती, पण आम्हाला साधारण 500 मीटर दूर जाऊन नाश्ता करायचा होता आणि त्या नाश्त्यामध्येही काय भेटणार हे माहिती नव्हतं, कारण सकाळची दुपार झालेली होती. आणि आता असं करत करत आम्ही नाश्त्यासाठी निघालो आणि नाश्त्याला जाता जाता असं लक्षात आलं की आपण सकाळच्या ऐवजी तर दुपारी निघालो आहोत, कारण असे सूर्य एवढा तापलेला होता की त्याचे चटके सहन होईनात. मग आम्ही कसेबसे नाश्त्यासाठी बसलो, कारण आम्हाला तिथलीच इडली खायची होती. पण इडली खाताना आठवलं की काही जणांचा उपवास होता आणि काही जणांचा नव्हता. सो ज्यांचा नव्हता त्यांनी इडली एन्जॉय केली, बाकीच्यांनी त्याच्यामध्ये साबुदाणा खिचडी, नंतर जो पण वडे वगैरे भेटले ते एन्जॉय केले. आणि ह्या मॅडम बघा, खूप ऊन लागतंय बाबा, बापरे काय ऊन आहे. त्यातही काव्याचं दही खाणं चाललं होतं. दही म्हणजे काव्याला अतिशय प्रिय. कुठेही असा काही फरक नाही. हे दोघे बघा उपवासाच्या दिवशी सेम प्लेट शेअर करताय. वाव वॉट लव. त्याच्यानंतर आम्ही एवढा भरपूर नाश्ता केला उन्हाचे चटके सहन करत, कारण तो खूपच आवडलेला होता. आणि माझे साबुदाणा वडेही मी संपवले. नाश्ता संपवून आम्हाला चहा आणि कॉफी तर लागतेच. हे बट ऑब्वियस आहे की चहा आणि कॉफीशिवाय नाश्ता कंप्लीट नाही. मग कॉफी घेण्यासाठी दुर्गा कॅफेवर गेलो. कोल्ड कॉफी घेण्याऐवजी हॉट कॉफी. जाता जाता काय दिसलं बघा, नो स्मोकिंग लिहिलंय आणि इथं चक्क सिगरेट पडली आहे. असेही लोक भारतात राहतात, काहीच बोलायचं आता. बघा बाबा, भयानक आहे सगळं. चला आता मस्त कुठेतरी शांत ठिकाणी जाऊयात असं म्हणत म्हणत आम्ही एका निवांत ठिकाणी पोहोचलो. आणि तिथे गेल्यानंतर असं कळालं की ही तर फार सुंदर जागा आहे, अतिशय छान. पण तिथे काय मेसेज लिहिला, शक्यतो सार्वजनिक वाहनानेच प्रवास करावा, प्रदूषण टाळा. पण ते आम्हाला आज जमलं नाही. आणि बघता बघताच आम्हाला काय दिसलं, एक सुंदर तलाव. आणि तलावामध्ये काय होतं बघूया तर हे कोणते पक्षी आहेत. अरे हां, हे तर राजहंस आहेत. कसे फिरत आहेत मस्त. वाव, पाण्यावरती राजहंस सुंदर दिसतात. आणि लगेच कधी न बघितल्यासारखा त्यांचा व्हिडिओ काढून आम्ही वळलो दुसरीकडे. आणि खूप सारी झाडी लावलेली होती, एकदम निवांत जागा होती. आपल्या फॅमिली ट्रिपसाठी एकदम मस्त. असं करत करत पुढे जात होतो. आणि हे बघा, हे दुर्मिळ पक्षी दिसले. पुण्यात दुर्मिळच म्हणायचे ते, म्हणजे हे कावळे. आणि त्यांना बघत बघत अजून पुढे जात होतो. तेवढ्यात माझ्या फ्रेंडने पेरू दाखवले, तोंडाला पाणी सुटलं. आणि पेरू खाण्यासाठी म्हणून आम्ही पुढे चालत राहिलो. चालता चालता हे बघा, 2 मित्र, लग्न झाले तरी बॅचलरच ते, असे करत होते. आणि बघता बघता मला वर बघितलं तर एक विमान जाताना दिसलं. लगेच कॅप्चर केलं. आणि ते करता करताही हे सगळं करून माझी मित्रमंडळी दमून गेली. आणि आम्ही सगळे एका निवांत ठिकाणी बसलो पेरू खाण्यासाठी. आणि सगळ्यात एन्जॉय केलं तर काव्याने. बघा कशी चालते. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.